गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. ओके. आवाज येतोय? हो सर. ओके. तर आज आपण रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम फिजिओलॉजी पार्ट आणि त्या रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग्स विषयी जाणून घेणार आहोत. तर रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम ही कधी ऍक्टिव्हेट होते आणि ती ऍक्टिव्हेट झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी रास सिस्टीम मुळे होतात ते माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला मी फार्मेकोलॉजीच्या दृष्टीने सुरुवातीला सांगितलं होतं की एखाद्या ग्रुपची किंवा ड्रगची, एखादा ग्रुप ऑफ ड्रग आहेत त्यांचं जर ऍक्शन तुम्हाला समजून घ्यायची असेल तर ते ज्या सिस्टीमवर ऍक्ट होतात ड्रग्स त्या सिस्टीमचे फिजिओलॉजी माहीत असणं गरजेचं आहे. मोर दॅन 95% ड्रग्स हे जी ऑनगोईंग ऍक्टिव्हिटी आहे बॉडीची ती अल्टर करतात. म्हणजेच जी फिजिओलॉजी आहे, नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन आहे ते अल्टर करतात. त्यामुळे फिजिओलॉजी माहीत असेल तर त्याचे ड्रग्सचे ऍक्शन तुम्हाला क्लिअर होतील, युजेस क्लिअर होईल. तर आपलं सुरुवातीचा पार्ट हा फिजिओलॉजी रिलेटेड आहे. रास सिस्टीम, रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम. ओके. तर रेनिन नावाचा हार्मोन हे कोणत्या बॉडीच्या पार्ट मधून रिलीज होतो? किडनी. किडनी. व्हेरी गुड. किडनी मधले कोणत्या सेल्स रेनिन रिलीज करतात? ऍड्रिनल ग्लॅन्ड. टेस्टाग्लोमेरुलर. ऍड्रिनल ग्लॅन्ड हा पार्ट वेगळा आहे, तो किडनीच्या वरती ऍड्रिनल Yes. ग्लॅन्ड असते. तर त्याचा आणि रास सिस्टीमचा संबंध नाही. तर किडनीमध्ये किडनी जे ऑर्गन आहे त्यात जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स असतात आणि हे जेस्टा ग्लोम्युलर सेल्स रेनिन रिलीज करतात. ओके. ओके. ठीक आहे. आता रेनिन रिलीज झाल्यानंतर काय होतं ते सगळ्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत. तर थोडक्यात काय रेनिन नावाचा जो हार्मोन आहे तो किडनी मधून जेक्स्ट्रा ग्लोम्युलर सेल पासून रिलीज होतो. हे आपण एएनएसच्या वेळेस, बीटा ब्लॉकरच्या ऍक्शन वेळेसच्या वेळेसही डिस्कस केलेलं आहे. तर इंट्रोडक्शन पार्ट आपण स्टार्ट करूया. ओके. तर रास सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर एंजियोटेन्सिन टू प्रोडक्शन. रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं बॉडीमध्ये अँजिओटेन्सिन टू चं प्रोडक्शन वाढतं आणि हे अँजिओटेन्सिन 2 चा काय रोल आहे ते आपण पाहणार आहोत. तर अँजिओटेन्सिन कसं बनतं ते एक पाहणार आहोत आणि अँजिओटेन्सिन 2 बनल्यामुळं कोणत्या बॉडीच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे त्या त्या ऍक्टिव्हिटी रिलेटेड ऍक्शन किंवा ऍक्टिव्हिटीज बॉडीच्या किंवा कोणत्या ऑर्गन्सवर ह्या अँजिओटेन्सिन 2 चा रोल आहे किंवा कोणत्या फिजिओलॉजिकल पार्टवर त्याचा रोल आहे ते पाहणार आहोत आपण. ओके. तर हे अँजिओटेन्सिन 2 जो बनतो रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं इट इज इन्व्हॉल्व इन कंट्रोलिंग ऑफ द ब्लड व्हॉल्यूम, इलेक्ट्रोलाइट अँड प्रेशर. ओके. तर अँजिओटेन्सिन 2 जो बनतो तो प्लाझ्मा व्हॉल्यूम किंवा ब्लड व्हॉल्यूम, इलेक्ट्रोलाइट लेवल आणि आपलं जे प्रेशर हिमोस्टॅसिस आहे ते कंट्रोल करण्यासाठी त्याचा रोल आहे अँजिओटेन्सिन 2 चा. त्याचप्रमाणे अँजिओटेन्सिन 2 हा ऍड्रिनल ग्लॅन्डवर ऍक्ट होतो आणि ऍड्रिनल ग्लॅन्ड मधून अल्डोस्टेरॉनचा रिलीज वाढवतो आणि तो अल्डोस्टेरॉन ही सोडियम आणि वॉटरच्या रिटेन्शनसाठी वापरला जातो. तर हे अँजिओटेन्सिन 2 चं रोल आपण थोडक्यात पाहिलेला आहे की ब्लड व्हॉल्यूम, इलेक्ट्रोलाइट आणि प्रेशर हेमोस्टॅसिस मेंटेन करण्यासाठी आणि ऍड्रिनल ग्लॅन्ड मधून कोणत्या सबस्टन्सचा रिलीज अँजिओटेन्सिन 2 वाढवतं? अल्डोस्टेरॉन. ओके. अल्डोस्टेरॉन. तर अँजिओटेन्सिन 2 जो तयार होतो रास सिस्टीम वरून मुळे रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्याने तो
प्लाझ्मा व्हॉल्यूम, इलेक्ट्रोलाइट लेवल आणि ब्लड प्रेशरच्या कंट्रोलसाठी महत्वाचं आहे. आणि हे अँजिओटेन्सिन त्याचं कार्य अँजिओटेन्सिन रिसेप्टर थ्रू करतो. 81, अँजिओटेन्सिन रिसेप्टरचे दोन टाईप आहे, 81 आणि 82. 82. ओके, 81 आणि 82. तर हे अँजिओटेन्सिन 2 त्याचं कार्य 81 आणि 82 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन करतो. ओके, आणि इन ऍडिशन टू दॅट इट ऑल्सो इन्क्रीजेस रिलीज ऑफ अल्डोस्टेरॉन. तर हे थोडक्यात आपण फिजिओलॉजी रिलेटेड काही गोष्टी डिस्कस केल्या. आता आपल्याला अँजिओटेन्सिन 2 कसा बनतो ते डिस्कस करायचं आहे. तर रास सिस्टीम कधी ऍक्टिव्हेट होती ते डिस्कस करायचं आहे. तर हे फिजिओलॉजी पार्ट एक्झाम मध्ये कोणीही विचारणार नाही, फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हे सर्क्युलेटिंग रास सिस्टीमचं अँजिओटेन्सिन 2 कसं बनतं हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. म्हणजे अँजिओटेन्सिन 2 बनण्यासाठी काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपण पाहणार आहे. तो पाथवे आपण पाहणार आहे. ओके. ज्यावेळेस प्लाझ्मा व्हॉल्यूम किंवा ब्लड व्हॉल्यूम कमी होतो, ज्यावेळेस ब्लड प्रेशर कमी होतो, ज्यावेळेस बॉडीमधून सोडियम क्लोराईड लॉस वाढतो, ज्यावेळेस रिनल इच्छेमिया होतो, म्हणजे रिनलला ब्लड फ्लो व्यवस्थित नाही होत, ह्या सर्व गोष्टींमुळं रेनिन नावाचा हार्मोन जस्टाग्लोमेरुलर सेलमधून रिलीज होतो. लक्षात आलं? रेनिन कधी रिलीज होतो त्या गोष्टी लक्षात आल्या तुमच्या? कधी रिलीज होतो? जर ब्लड प्रेशर कमी होत असेल बॉडीचं, ब्लड व्हॉल्यूम कमी झालं, सोडियम क्लोराईड लॉस झाला, आपण पाहिलं डायुरेटिक यूज केल्यामुळं रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होती. का होती? डायुरेटिक यूज केल्यामुळं प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होतं, डायुरेटिक यूज केल्यामुळं सोडियम क्लोराईडचा लॉस होतं, त्यामुळं रेनिन रिलीज वाढतं आणि रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. तर जिथं NaCl लॉस झालेला आहे बॉडीमधून, जिथं ब्लड व्हॉल्यूम कमी झालेला आहे, जिथं ब्लड प्रेशर कमी झालेला आहे, किंवा ज्यावेळेस रिनल इच्छेम्य होतो त्यावेळेस रेनिन नावाचा हार्मोन जस्टाग्लोमेरुलर सेल मधून रिलीज होतो. आता हा रेनिन रिलीज झाल्यानंतर किडनीमधून तो सर्क्युलेशन मध्ये येतो आणि लिव्हर मध्ये जातो. कुठे जातो? लिव्हर मध्ये. आणि लिव्हर मध्ये तो अँजिओटेन्सिनोजनचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 1 मध्ये करतो. तर रेनिनचा रोल काय आहे? इट कन्व्हर्ट्स अँजिओटेन्सिनोजन टू अँजिओटेन्सिन 1 and this reaction takes place in which organ? लिव्हर. लक्षात आलं? लिव्हर मध्ये अँजिओटेन्सिनोजनचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 1 मध्ये करण्यासाठी कोणता हार्मोन वापरला जातो? रेनिन. रेनिन ऍज अ एन्झाईम म्हणून ऍक्ट होतो. ओके, आणि रेनिन ते कन्व्हर्जन घडवून आणतो. आता अँजिओटेन्सिन 1 लिव्हर मध्ये तयार झाल्यानंतर तो सर्क्युलेशन मध्ये एंटर होतो, आणि सर्क्युलेशन मध्ये तो मूव्ह होत असताना त्याचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये होतं, आणि त्यासाठी अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम लागतं. कोणतं एन्झाईम लागतं? अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. आता हा एन्झाईम कुठं असतो? हा एन्झाईम जे ब्लड व्हेसल्स आहे त्याला जे एंडोथेलियमचं लाइनिंग आहे त्या व्हॅस्क्युलर एंडोथेलियम वर हा एन्झाईम असतो. आणि ब्लड व्हेसल मध्ये हा सबस्टन्स मूव्ह होत असताना अँजिओटेन्सिन 1 हे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन कशात करतात? अँजिओटेन्सिन 2 मध्ये. लक्षात आलं एवढं? ओके. आता अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये होण्यासाठी अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम लागतं. ओके, हे तर तुमच्या लक्षात आलं. ओके, त्याला कायनेजेस 2 असं म्हणतात. त्याचबरोबर काही अदर एन्झाईम्स आहे, मायनर पाथवे आहेत, ते पण अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन 2 मध्ये करतात. त्यात मी डिटेल जाणार नाही, फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन 2 मध्ये होतं, त्यासाठी मेन एन्झाईम जो लागतो तो अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम लागतो. परंतु काही अदर एन्झाईम्स पण अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन 2 मध्ये करतात. तो अदर जो
कन्व्हर्जन्स आहेत ते मायनर पाथवे म्हणून कन्सिडर होता. लक्षात आलं? लक्षात आलं एवढं? म्हणजे अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन 2 मध्ये होण्यासाठी अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम तर लागतच, त्याने ते कन्व्हर्जन होणारच आहे, बरोबर आहे. त्याला कायनेजेस 2 एन्झाईम असे पण म्हणतात. परंतु काही अदर पाथवे पण आहेत जे सर्क्युलेशन मध्ये हे अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन कशात करतात? 2 मध्ये. मध्ये. त्या अदर एन्झाईमचे नावं डिफिकल्ट आहे लक्षात ठेवायला, त्यात मी डिटेल जाणार नाही. फक्त तुम्हाला माहित पाहिजे की अँजिओटेन्सिन 1 to 2 कन्व्हर्जन साठी वेगवेगळे पाथवे असू शकतात. आता बघा, अँजिओटेन्सिन 2 कुठं बनलेला आहे? सर्क्युलेशन मध्ये व्हॅस्क्युलर एंडोथेलियम मध्ये जे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम आहे ते हे कन्व्हर्जन करतं. आता हे एन्झाईम प्रिडॉमिनंटली लंग्स मध्ये जास्त दिसतं, म्हणजे जे ब्लड व्हेसल्स लंग मधून रन होतात त्यामध्ये हा एन्झाईम जास्त आहे. त्यामुळे काही बुक्स मध्ये असं पण मेन्शन केलेलं आहे की अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन 2 मध्ये लंग्स मध्ये होतं, पण ते लंग्स मध्ये कशात होतं? ब्लड व्हेसल्स मध्ये होतं. लक्षात आलं? लक्षात आलं हे गोष्ट? ओके, समजलं इथपर्यंतचा पार्ट? तर हे लंग्स मध्ये अँजिओटेन्सिन 1 असतं का 2? नाही नाही, जे आता लंग्स मध्ये हा अँजिओटेन्सिन 1 सर्क्युलेशन मध्ये मूव्ह होत असताना काय होतं की जे ब्लड व्हेसल्स आहे लंगच्या, बरोबर, लंग्स लंग्स मध्ये काही बुक्स मध्ये असं सांगितलंय की ते लंग्स मध्ये होतं. ऍक्च्युली लंग्स मध्ये ते कुठं होतं ते महत्वाचं. ते लंगच्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत, ओके, लंगचं जे व्हॅस्क्युलर सप्लाय आहे, जे व्हॅस्क्युलेचर आहे लंग्स मधलं, त्या व्हेसल्स मध्ये हा ह्या अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम त्या लंगच्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्यामध्ये जास्त दिसून येतो, आणि त्यामुळं अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन 2 मध्ये ब्लड व्हेसल मध्ये होतं हे मी सांगितलं. पण कोणत्या ब्लड व्हेसल मध्ये? लंगच्या ब्लड व्हेसल मध्ये जास्त होतं. म्हणून काही बुक्स मध्ये असं बी म्हणताय रफली की हे लंग्स मध्ये घडून येतं. परंतु अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन 2 मध्ये हे ऍक्च्युली ब्लड व्हेसल मध्ये होतं, आणि प्रिडॉमिनंटली कोणत्या ब्लड व्हेसल मध्ये होतं? ज्या ब्लड व्हेसल कुठं रन होतात? लंग्स मध्ये. लक्षात आलं हे तुम्हाला? म्हणजे ऍक्च्युली कन्व्हर्जन हे ब्लड व्हेसल्स मध्ये होतं हे तुम्हाला लक्षात ठेवा. हे सर्क्युलेटिंग रास आपण डिस्कस करतोय. आता अँजिओटेन्सिन 2 बनला हे तुमच्या लक्षात आलं? हो सर. ओके, आता अँजिओटेन्सिन जो 2 बनलेला आहे तो काय करतो ते पहा. आता हे 81 रिसेप्टर थ्रू त्याचे ऍक्शन्स आपण पाहतोय. अँजिओटेन्सिन 2 81 रिसेप्टर वर ऍक्ट होतो आणि रिस्पॉन्सिबल फॉर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. काय करतो तो? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. त्यामुळे ब्लड प्रेशर काय होईल? राईज होईल. म्हणजे फॉल इन ब्लड प्रेशर झाल्यानंतर कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम मध्ये कोणती सिस्टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे? रास सिस्टीम. आणि रास सिस्टीम ब्लड प्रेशर वाढवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे जेव्हा ब्लड प्रेशर फॉल होतं त्यावेळेस सिम्पॅथेटिक सिस्टीम पण ऍक्टिव्हेट होती, ती पण ब्लड प्रेशर राईज करायला मदत करते. लक्षात आलं? तर हे अँजिओटेन्सिन 2 81 रिसेप्टरवर ऍक्ट होतं, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतं, आणि त्यामुळं ब्लड प्रेशर काय होतं? वाढतं. ओके, त्याचप्रमाणे हा अँजिओटेन्सिन 2 प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युलवर 81 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि सोडियम वॉटर रिटेन्शन करतो. सोडियम वॉटर रिटेन्शन करतो. आणि सोडियम वॉटर रिटेन्शन झाल्यामुळे प्लाझ्मा व्हॉल्यूम काय होईल? वाढेल. वाढेल. व्हेरी गुड. आता ही एक मेकॅनिझम झाली ज्याने प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढतं. अजून एक मेकॅनिझम आहे. हा अँजिओटेन्सिन 2 ऍड्रिनल ग्लँड वर जाऊन कसलं रिलीज वाढवतो? अल्डोस्टेरॉन. आणि हा अल्डोस्टेरॉन पण सोडियम वॉटर रिटेन्शन करतो. परंतु ही अल्डोस्टेरॉनची ऍक्शन कुठं असते? सोडियम वॉटर रिटेन्शनची काल आपण पाहिलेलं आहे. लेट डिसिटी वरती असते. लेट डिसिटी आणि कलेक्टिंग ट्यूब्युल. ओके, त्या अल्डोस्टेरॉन मुळे ही सोडियम वॉटर रिटेन्शन होतं. म्हणजे अँजिओटेन्सिन 2 स्वतःही सोडियम वॉटर रिटेन्शन करतो पीसीटी वर, आणि अल्डोस्टेरॉन रिलीज करून लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्यूब्युल वरूनही सोडियम वॉटर रिटेन्शन करतो, आणि त्याच्यामुळे प्लाझ्मा व्हॉल्यूम काय होईल? वाढेल. ब्लड व्हॉल्यूम वाढेल. आणि ज्यावेळेस प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढेल
किंवा ब्लड व्हॉल्यूम वाढेल किंवा ब्लड प्रेशर वाढेल, तर त्यावेळेस जेक्स्ट्राग्लोमेरुलर सेलकडे सिग्नल जातील की आता ब्लड प्रेशर आणि ब्लड व्हॉल्यूम मेंटेन आहे, आणि त्यामुळे जेक्स्ट्राग्लोमेरुलर सेल काय रिलीज करणार नाही, रेनिन. रेनिन. तर हे असं फिजिओलॉजी अल्टर झाल्यानंतर परत ती पूर्वपदावर नेण्याचं कार्य ही रास सिस्टीम करते. ज्यावेळेस बीपी कमी होतो, प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होतं, रिनल इच्छेमे असतं, NaCl लॉस होतो, त्यावेळेस रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि जी अल्टर झालेली फिजिओलॉजी आहे ती काय करते, परत पूर्वपदावर आणण्याचं काम करते. लक्षात आलं हे तुमच्या इथपर्यंतचा पार्ट? येस मॅम. ओके. आता जो अँजिओटेन्सिन 2 बनलेला आहे त्याचंही डिग्रेडेशन होतं, ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, काही एवढं हे नाहीये. तर तो अँजिओटेन्सिन 3 मध्ये कन्वर्ट होतो अमायनो पेप्टाइडेज एन्झाईमनी. अँजिओटेन्सिन 3 परत अँजिओटेन्सिन 4 मध्ये कन्वर्ट होतं अमायनो पेप्टाइडेज एन्झाईमनी. आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आता हे अँजिओटेन्सिन 3 जो आहे तो पण अल्डोस्टेरॉन सिक्रेशन करतो. अँजिओटेन्सिन 2 तर करतोच, 3 पण करतो. आणि अँजिओटेन्सिन 3 आणि 4 जे बनलेले आहेत ते इनॅक्टिव्ह फ्रॅगमेंट मध्ये कन्वर्ट होता विथ द हेल्प ऑफ अँजिओटेन्सिनेजेस एन्झाईम. अँजिओटेन्सिनेजेस एन्झाईम हे अँजिओटेन्सिन 3 आणि 4 चं ब्रेकडाऊन करता आणि ब्रेकडाऊन झाल्यामुळे इनॅक्टिव्ह फ्रॅगमेंट तयार होतात. तर ही झाली सर्क्युलेटिंग रास सिस्टीम. ओके. आणि हे काय रेग्युलेट करतात, प्लाझ्मा व्हॉल्यूम, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आणि ब्लड प्रेशर. रास सिस्टीम काय कंट्रोल करते हे लक्षात आलं तुमच्या, 3 गोष्टी, प्लाझ्मा व्हॉल्यूम, ब्लड प्रेशर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. हे 3 इलेक्ट्रो पॉइंट रास सिस्टीम जर आली तर ह्याचा फिजिओलॉजी पार्ट म्हणजे काय आहे, कोणतं पार्ट फिजिओलॉजीशी रिलेटेड रेग्युलेट करतं, तर प्लाझ्मा व्हॉल्यूम, ब्लड प्रेशर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. ओके, लक्षात राहील हे. आता एक्झाम मध्ये हे कोणी विचारणार नाही, पण आपल्याला फिजिओलॉजी पार्ट माहित पाहिजे, त्यामुळं आपण हे डिस्कस केलेलं आहे. आता त्रिपाठीमध्ये काही अडिशनल गोष्टी रास सिस्टीम विषयी दिलेल्या आहेत, त्या पण मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. त्यामध्ये आता ही सर्क्युलेटिंग रास सिस्टीम मी डिस्कस केलेली आहे. अजून तुम्हाला लोकल रास मध्ये एक म्हणजे एक्सट्रिन्सिक लोकल रास आणि इंट्रिन्सिक लोकल रास अशा 2 रास सिस्टीम मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. सर्क्युलेटिंग रास सिस्टीम कसं झाली, कसं अँजिओटेन्सिन 2 बनतं हे लक्षात आलं तुमच्या, त्यात काही अडचण नाही. जेक्स्ट्राग्लोमेरुलर सेल मधून रेनिन येस सर. रेनिन लिव्हर मध्ये जाईल, अँजिओटेन्सिनोजनचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 1 मध्ये होईल, अँजिओटेन्सिन सर्क्युलेशन मध्ये येईल, सर्क्युलेशन मधून ब्लड व्हेसल मधून मूव्ह होताना व्हॅस्क्युलर एंडोथेलियल सेल अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम थ्रू त्या अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन 2 मध्ये करतील. आणि मेनली लंग ब्लड व्हेसल्स ज्या आहेत लंगच्या, त्यात ते जास्त दिसून येतं. आणि अँजिओटेन्सिन 2 मग व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करून ब्लड प्रेशर वाढवेल. अँजिओटेन्सिन 2 PCT वर ऍक्ट होऊन सोडियम वॉटर रिटेन्शन करेल. अँजिओटेन्सिन 2 ॲड्रिनल ग्लँड वर ऍक्ट होऊन अल्डोस्टेरॉन रिलीज करेल. अल्डोस्टेरॉन लेट DCT आणि कलेक्टिंग ट्युब्युल वर ऍक्ट होऊन सोडियम वॉटर रिटेन्शन करेल. त्यामुळे प्लाझ्मा ब्लड म्हणजे ब्लड व्हॉल्यूम वाढेल आणि बीपी वाढेल, आणि त्यामुळं रेनिनचं रिलीज जेक्स्ट्राग्लोमेरुलर सेलमध्ये निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमनी कमी होईल नंतर. तर ही झाली सर्क्युलेटिंग रास सिस्टीम. लक्षात आलं तुमच्या सर्क्युलेटिंग. हो. आता ही काही बुक्स मध्ये त्रिपाठीत लोकल रास सिस्टीम पण दिलेली आहे, त्याला टिश्यू रास सिस्टीम म्हणतात. म्हणजे हे त्या पर्टिक्युलर टिश्यूवर ते रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यावर त्या पर्टिक्युलर टिश्यूवर त्या अँजिओटेन्सिन 2 प्रोड्यूस झालेला ऍक्ट होतो. तर टिश्यू किंवा लोकल रास सिस्टीम मध्ये 2 टाईप आहे, एक्सट्रिन्सिक लोकल रास आणि दुसरी कोणती आहे, इंट्रिन्सिक लोकल रास. पहिले मी इंट्रिन्सिक लोकल रास डिस्कस करतो, सोपी आहे समजायला. इंट्रिन्सिक लोकल रास सिस्टीम अशी आहे की ही सिस्टीम पण अँजिओटेन्सिन 2 प्रोड्यूस करते. पण काय आहे, आपण जी सर्क्युलेटिंग रास सिस्टीम पाहिली त्यात किडनी,
लिव्हर, मग ब्लड वेसल मध्ये मेनली लंग ब्लड वेसल, ह्या सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट असतं. इंट्रेन्सिक लोकल रास काय आहे? लोकल रास म्हणजे एका पर्टिक्युलर लोकल ठिकाणी रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन अँजिओटेन्सिन 2 बनतं. तर इंट्रेन्सिक लोकल रास काय आणि एक्सट्रिन्सिक लोकल रास काय? तर इंट्रेन्सिक लोकल रास मध्ये काय आहे की काही आपल्या बॉडी मधले ऑर्गन्स आहेत, जसं हार्ट आहे, ब्लड वेसल्स आहे, ब्रेन आहे, किडनी आहे, ऍड्रिनल आहे, त्यांना अशी कॅपॅसिटी की ते ऑल कॉम्पोनंट्स ऑफ रास त्यांच्या सेलमध्ये सिंथेसाइज करतात. म्हणजे रेनिन पासून, अँजिओटेन्सिनोजन पासून, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम पासून सगळ्या गोष्टी तिथल्या त्या सेलमध्ये तयार होतात. आणि त्यामुळं लोकली कशाचं प्रोडक्शन तयार वाढतं? अँजिओटेन्सिन 2 आणि 3. आणि ते लोकल त्या सेलवर, त्या ऑर्गनवरचं फंक्शन कंट्रोल करण्यास उपयुक्त ठरतात. ही झाली इंट्रेन्सिक लोकल रास. शेवटी काय बनणार तर काय आहे? अँजिओटेन्सिन 2 आणि 3. फक्त काही ऑर्गन्स असे आहेत की त्यांना कॅपॅसिटी आहे, ते ऑल कॉम्पोनंट्स ऑफ रास विथिन देअर सेल सिंथेसाइज होतात आणि त्याच्यामुळे अँजिओटेन्सिन 2 आणि 3 बनतो. त्याला इंट्रेन्सिक लोकल रास म्हणतात. आता इंट्रेन्सिक लोकल रास मध्ये काय होतं? इथं पण पर्टिक्युलर सेलमध्ये, पर्टिक्युलर ऑर्गन्स मध्येच रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होती, कारण लोकल रास आहे. पण एक्सट्रिन्सिक रास का म्हणतात? ओके, एक्सट्रिन्सिक रास का म्हणतात? ओके. तर एक्सट्रिन्सिक रास मध्ये काय होतं? सर्क्युलेटरी रास सिस्टीम मध्ये रेनिन रिलीज कुठून होत होतं? अँजिओटेन्सिन नोजनचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 1 मध्ये कुठं होत होतं? लिव्हर मध्ये. आणि अँजिओटेन्सिन 1चं 2 मध्ये कुठं होत होतं? ब्लड वेसल मध्ये, मेनली लंगच्या. म्हणजे हे झालं सर्क्युलेटिंग रास. आता एक्सट्रिन्सिक लोकल रास मध्ये काय होतं की हे ब्लड व्हेसल काय करतात की जे रेनिन जक्स्टाग्लोमेरुलर सेल मधून रिलीज झालंय ते सर्क्युलेशन मध्ये येतं. तर ब्लड वेसल ते रेनिन कॅप्चर करतात, बरोबर आहे. त्यानंतर लिव्हर मधला अँजिओटेन्सिनोजन तयार झालेला आहे, तो परत सर्क्युलेशन मध्ये येतो इथं. आणि अँजिओटेन्सिनोजनला पण ह्या ब्लड वेसल कॅप्चर करतात. ओके. आता ब्लड वेसल मध्ये काय होतं? हा रेनिन काय करेल? अँजिओटेन्सिनोजनचं कन्व्हर्जन कशात करेल? अँजिओटेन्सिन अँजिओटेन्सिन 1 मध्ये करेल, करेक्ट. हा. आणि म्हणजे ह्या ब्लड वेसलनी, पर्टिक्युलर ब्लड वेसलनी सर्क्युलेशन मधलं रेनिन कॅप्चर केलं, अँजिओटेन्सिनोजन कॅप्चर केलं. त्या रेनिनच्या मदतीने अँजिओटेन्सिनोजनचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 1 मध्ये केलं. आणि अँजिओटेन्सिन 1चं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम ब्लड वेसलवर असतातच एंडोथिलियमवर, तर त्याने अँजिओटेन्सिन 2 बनेल. म्हणजे इथं अँजिओटेन्सिन 2 बनतं. फक्त फरक काय आहे की हे लोकल पर्टिक्युलर ब्लड वेसलवर ते बनता बाय कॅप्चरिंग सर्क्युलेटिंग रेनिन आणि अँजिओटेन्सिनोजन. म्हणजे इथं अँजिओटेन्सिन 1 पण ब्लड वेसल मध्ये तयार होतोय आणि 2 पण ब्लड वेसल मध्ये तयार होतोय. आणि 2 तयार झाल्यानंतर तो त्याच्या लोकलाइज रिसेप्टरवर ऍक्ट होतो. याला आपण एक्सट्रिन्सिक लोकल रास म्हणतो. तर इंट्रेन्सिक लोकल रास आणि एक्सट्रिन्सिक लोकल रास मध्ये काय फरक आहे? काही समजलंय तुम्हाला आता इतकं डिस्कस केल्यानंतर? इंट्रिन्सिक मध्ये त्यांना कॅपॅसिटी असते की ते सगळंच सिंथेसाइज. म्हणजे रेनिन, अँजिओटेन्सिनोजन सगळंच ते तिथं लोकल सिंथेसाइज होतं. आणि एक्सट्रिन्सिक लोकल रास मध्ये ब्लड वेसलला रेनिन आणि अँजिओटेन्सिनोजन कॅप्चर करावं लागतं. लक्षात आलं? ओके. आता हे सगळे अँजिओटेन्सिन 2 बनल्यानंतर ते कोणत्या रिसेप्टर थ्रू ऍक्ट होता? 81 आणि 82. 81 आणि 82. ओके. तर आपण जे ऍक्शन्स पाहणार आहोत त्या मेनली 81 रिसेप्टरच्या पाहणार आहोत. अँजिओटेन्सिन जे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतं किंवा सोडियम वॉटर रिटेन्शन करतं, तर हे कोणत्या रिसेप्टर थ्रू होतं? 81.
81 लक्षात राहिले. हो सर. आता फिजिओलॉजी पार्ट मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम मुळे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं. कोणकोणते ऍक्शन्स लक्षात आले राज सिस्टीमचे तुम्हाला आता? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. ओके. दुसरी कोणती लक्षात आली? ब्लड ब्लड व्हॉल्यूम व्हॉल्यूम इन्क्रीज. इन्क्रीज कशामुळे होतं ते? सोडियम वॉटर रिटेन्शन करतं. ओके. कुठं होतं ते? अँजिओटेन्सिन 2 कुठं ऍक्ट होतो? पीसीटी वर. आणि अल्डोस्टेरॉन कुठं ऍक्ट होतं? लेट कलेक्टिंग डक्ट आणि लेट डिस्टल ट्यूब्युल आणि कलेक्टिंग डक्ट. ओके. लक्षात आलं तुम्हाला ओव्हरऑल? ओके. येस सर. ह्या दोन ऍक्शन तुमच्या लक्षात आल्या. अजून काही हार्टशी रिलेटेड पण ऍक्शन्स आहे त्याच्या. अँजिओटेन्सिन 2 कार्डियाक आउटपुट वाढवतो, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द कार्डियाक मसल वाढवतं, ते पण आहे. आणि मी तुम्हाला हार्ट फेल्युअर जेव्हा बीटा ब्लॉकर शिकवताना शिकवलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन टाईप आहे हार्ट फेल्युअरचे, कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर आणि दुसरा कोणता होता? कॉम्पेन्सेटरी. डिकॉम्पेन्सेटरी. आणि कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये कार्डियाक आउटपुट मेंटेन करण्यासाठी कोणत्या दोन सिस्टीम ऍक्टिव्हेट होतात? रास सिस्टीम आणि रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक सिस्टीम. तर हे तिथलं पार्ट तुम्हाला आता मी डिस्कस केलेला आता आठवलेला आहे. तर आता त्याचा काय रोल आहे रास सिस्टीमचा हार्ट फेल्युअर मध्ये ते आपण पाहणार आहोत. ओके. तर आता आपण ही जी पिक्चर आहे आता ती डायग्राम दिसते ती तुम्हाला नाही लक्षात राहिली तरी चालेल, कारण ही खूप डिटेल अँजिओटेन्सिन 2 मुळे ह्या ऍक्टिव्हिटी का होतात, म्हणजे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन कसं होतं, बरोबर आहे, सोडियम वॉटर रिटेन्शन कसं होतं आणि हार्टवर काय इफेक्ट येतात हे मी तुम्हाला डिटेलमध्ये इथं डिस्कस करणार आहे. परंतु एक्झाम मध्ये हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. फक्त अँजिओटेन्सिन 2 मुळे काय होतंय हे तुमच्या लक्षात येण्यासाठी हे डायग्राम आहे. तीन ऍक्शन्स ब्लड वेसलची, किडनीची आणि हार्टवरची, त्या तिन्ही ऍक्शन्स माहीत झाल्या तर आपण जेव्हा ड्रग्स डिस्कस करू तर ड्रग्सने काय ऍक्शन्स अँजिओटेन्सिनच्या ब्लॉक होऊ शकतात ते आपण नंतर पाहणार आहोत. ओके. तर अँजिओटेन्सिन जो 2 बनलेला आहे, ओके, अँजिओटेन्सिन 2 जो बनलेला आहे, आता ही गुडमन गिलमन मधली डायग्राम आहे, त्रिपाठीमध्ये नाही, शानबाग मध्येही नाहीये, त्यामुळे तुम्हाला ते नोट्स मध्ये आहे ती तुम्ही पाहू शकता. आता हे अँजिओटेन्सिन 2 बनलेला आहे आणि त्याच्या ऍक्शन्स आपण कोणत्या रिसेप्टर थ्रू पाहतोय? 81. 81. हा. आता ब्लड व्हेसल वर काय ऍक्शन आहे? तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन हे तुम्हाला लक्षात आलंय. तर दिस ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर अल्टर पेरिफेरल रेजिस्टन्स, जो पेरिफेरल रेजिस्टन्स आहे तो वाढतो आणि वाढल्यामुळं व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शनने पेरिफेरल रेजिस्टन्स वाढतो आणि बीपी वाढतं. ओके, बीपी वाढतं. तर काय आहे, कोणत्या मेकॅनिझम्स आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर एक लक्षात ठेवा, पेरिफेरल रेजिस्टन्स अल्टर जो होतो, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन जे होतं एक तर ते डायरेक्ट ऍक्शनमुळे होतं, म्हणजे अँजिओटेन्सिन 81 रिसेप्टरवर ऍक्ट होतं आणि डायरेक्ट काय करतं? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतं. लक्षात आलं तुमच्या ही ऍक्शन, डायरेक्ट ऍक्शन 81 रिसेप्टर ब्लड वेसलवर आहे, त्याच्यावर अँजिओटेन्सिन 2 ऍक्ट झाला तर काय करेल? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. कन्स्ट्रक्शन करेक्ट. ओके. आता दुसरी ऍक्शन जी आहे, ओके, दुसरी ऍक्शन जी आहे ही पेरिफेरल सिम्पॅथेटिक न्यूरॉनवर आहे. मला तुम्ही सांगा, पेरिफेरल सिम्पॅथेटिक न्यूरॉन्स कोणतं न्यूरोट्रान्समीटर रिलीज करतात मेनली? नॉरएड्रेनालिन. नॉरएड्रेनालिन. त्याला दुसरं नाव काय आहे? नॉरएपिनेफ्रिन. नॉरएपिनेफ्रिन. ओके. ओके. तर हे काय करतं अँजिओटेन्सिन 2? अँजिओटेन्सिन 2 81 रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यावर डायरेक्ट व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन तर होतच, त्याचबरोबर पेरिफेरल सिम्पॅथेटिक न्यूरॉन मधून किंवा नॉरएड्रेनर्जिक न्यूरॉन मधून हे हे अँजिओटेन्सिन 2 नॉरएड्रेनालिनचं रिलीज वाढवतात. आता नॉरएड्रेनालिनचं रिलीज वाढलं, ओके,
नॉर ऍड्रेनलिनचं रिलीज वाढलं तर अल्फा रिसेप्टर थ्रू काय ऍक्शन्स होणार आहे? व्हासोकन्स्ट्रिक्शन. व्हासोकन्स्ट्रिक्शन होईल. ओके, तर ते नॉर ऍड्रेनलिनचा रिलीज वाढवता. ओके, आता आपण एक गोष्ट पाहिलेली आहे पहा, की सिनॅप्टिक क्लेफ्ट हा पार्ट मी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. हा प्री सिनॅप्टिक न्यूरॉन असतो. खालचा कोणता असतो? पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. इथं नॉर ऍड्रेनलिन स्टोअर असतं. तर एंजियोटेन्सिन 2 काय करतं, हे नॉर ऍड्रेनलिनचं रिलीज काय होतं? वाढवतं. वाढव. आणि त्यामुळे तो पेरिफेरल ऑर्गनवर जे अल्फा बीटा रिसेप्टर आहे त्यावर ऍक्ट होतो. तर नॉर ऍड्रेनलिनचं रिलीज वाढवतो. ओके, आता नॉर ऍड्रेनलिन हा अल्फा 1 अल्फा 2 वर ऍक्ट होतो, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं. नॉर ऍड्रेनलिनला बीटा 2 ऍक्शन आहे का? नाही. नाही. नाहीये. त्यामुळे तो व्हॅसोडायलेटेशन करेल का? नाही. नाही, तो व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करणार. तर हे नॉर ऍड्रेनलिन रिलीज वाढवतं. आता हे जो नॉर ऍड्रेनलिन रिलीज झालेला आहे तो एक तर अल्फा रिसेप्टर किंवा म्हणजे अल्फा रिसेप्टर वर ऍक्ट होणार ब्लड वेसलवर. तर आता हा नॉर ऍड्रेनलिन त्याच्या रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतो. काही वेळेस काही नॉर ऍड्रेनलिन मेटाबोलाइज पण होतो इथं सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये. ओके, आणि काही नॉर ऍड्रेनलिन परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये घेतला जातो आणि व्हेसिकल मध्ये स्टोअर होतो. ते रिअपटेक नॉर इपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टरने होतो. ह्या व्हेकल थ्रू नॉर ऍड्रेनलिन परत कुठे जातो? प्रीसिनॅप्टिक वेस. मध्ये. ओके, मध्ये. आणि प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये कशात स्टोअर होतो? परत व्हेसिकल मध्ये. Vesicle. आणि तो Vesicle. परत परत रिलीज होऊ शकतो, म्हणजे हा परत वापरात येऊ शकतो. तर हे अँजिओटेन्सिन 2 काय करतं? नॉर ऍड्रेनलिनचं रिलीज तर वाढवतं आणि त्याचा रिअपटेक इनहिबिट करतं. म्हणजे सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये नॉर ऍड्रेनलिनची लेवल काय होईल? वाढेल. वाढेल. आणि तिसरी ऍक्शन जे ब्लड वेसलवरच्या अल्फा रिसेप्टर आहे, म्हणजे जे ब्लड वेसलवरचे रिसेप्टर आहे, तिसरी ऍक्शन अशी आहे की हा नॉर ऍड्रेनलिनचं रिलीज, म्हणजे आता दोन ऍक्शन आपण पाहिल्या. नॉर ऍड्रेनलिनचं रिलीज वाढलेला आहे, नॉर ऍड्रेनलिनचा रिअपटेक काय झालेला आहे? कमी झालेलं कमी आहे. झालेला आहे. आणि त्यानंतर हे अँजिओटेन्सिन 2 जे ब्लड व्हेसलचे रिसेप्टर आहे सिम्पॅथेटिक, त्याची सेन्सिटिव्हिटी पण वाढवतो. आणि त्यामुळे नॉर ऍड्रेनलिन चांगल्या प्रकारे त्या रिसेप्टरवर ऍक्ट होणार आणि ऍक्शन अजून चांगली येणार. म्हणजे पेरिफेरल व्हॅस्क्युलर रिसेप्टर जे आहेत, ऍड्रिनर्जिक रिसेप्टर म्हणू शकतो किंवा सिम्पॅथेटिक रिसेप्टर म्हणू शकतो, त्याची सेन्सिटिव्हिटी हे अँजिओटेन्सिन 2 वाढवतं. आणि सेन्सिटिव्हिटी वाढल्यामुळे नॉर ऍड्रेनलिनची ऍक्शन कशी होईल अल्फा रिसेप्टरवर? जास्त चांगलं जास्त. होईल. म्हणजे ओव्हरऑल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होण्यास मदत होईल का नाही? होईल. हो. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, अँजिओटेन्सिन 2 डायरेक्टली व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन तर करतोच. अँजिओटेन्सिन 2 सिम्पॅथेटिक सिस्टीम ला ऍक्टिव्हेट करून पण व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतो. ही इनडायरेक्ट ऍक्शन झाली. लक्षात आलं तुमच्या? येस. ओके. ओके. ओके, तिसरी ऍक्शन जी आहे ती ब्रेनशी रिलेटेड आहे. जे सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो जो आहे हे ड्रग वाढवतात. म्हणजे ब्रेन मधूनच नॉर ऍड्रेनलिनचा रिलीज वाढेल आणि त्यामुळं पेरिफेरल साईटला नॉर ऍड्रेनलिनची ऍक्शन जास्त होईल. तर सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो पण हे अँजिओटेन्सिन 2 वाढवतात. आणि सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो वाढला, सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो वाढला किंवा सेंट्रल आपण म्हणलो की सिम्पॅथेटिक आउटफ्लो जो ब्रेन मधून होणार आहे तो वाढला, तर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होण्यास मदत होते. आणि चौथी ऍक्शन जी आहे ती ऍड्रिनल मिडुलाशी रिलेटेड आहे. अँजिओटेन्सिन 2 ऍड्रिनल मिडुला मधून कॅटेकोलामाइनचं रिलीज वाढवतं आणि ह्या दोन्ही सगळ्या ऍक्शन व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होण्यास सपोर्ट करतात. ओके, तर 4 ऍक्शन मुळे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं. लक्षात आलंय तुमच्या? रिपीट करू शकता तुम्ही 4 ऍक्शन कोणत्या होत्या? हो. पहिली ऍक्शन कोणती होती? डायरेक्ट डायरेक्ट व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. अँजिओटेन्सिन 2 81 रिसेप्टर ऍक्ट होऊन व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होता. दुसरी ऍक्शन पेरिफेरल नॉर ऍड्रेनर्जिक न्यूरॉनवर आहे. त्यात नॉर ऍड्रेनलिनचं रिलीज वाढेल, रिअपटेक कमी होईल आणि
रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी वाढेल. तिसरी ऍक्शन सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो वाढेल. आणि चौथी ऍक्शन ऍड्रिनल मिड्युला मधून काय वाढेल? कॅटेकोलामाइनचा रिलीज. आणि हे सर्व व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होण्यास मदत करतात आणि त्यामुळे रॅपिड प्रेशर रिस्पॉन्स येतो. रॅपिड प्रेशर रिस्पॉन्स म्हणजे ब्लड प्रेशर वाढण्यास लगेच मदत होते. लक्षात आलं? म्हणजे पेरिफेरल रेजिस्टन्स कसा वाढतो. आता हे खूप डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे आपण. एवढं डिटेल मध्ये म्हणजे आपण एमबीबीएसच्या स्टुडंटला पण ही स्लाइड जी आहे ती मी सांगतो, परंतु गुडमन गिलमन मध्ये आहे, बाकी बुक्स मध्ये नसल्यामुळं ते डिटेल मध्ये एवढं म्हणजे एक्सपेक्टेड मुलांकडून पण नाही. पण आता तुम्हाला माहित झालं तर तुम्ही अँजिओटेन्सिन 2 चे ऍक्शन कमी करणारे ड्रग व्हॅसोडायलेटेशन कसं होतं ते तुमच्या लक्षात येईल. लक्षात आलं? आता व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन कसं होतं हे लक्षात आलं. तर याच्या विरुद्ध हे ड्रग्स आपण जर रॅस सिस्टीमवर ऍक्ट करणारे दिले तर ते काय करणार आहे? व्हॅसोडायलेटेशन करणार आहे. लक्षात आलं? तर ते कसं होईल ते आपल्या लक्षात येईल. किडनीवर काय रोल आहे अँजिओटेन्सिन 2 चा? किडनीवर काय रोल आहे अँजिओटेन्सिन 2 चा? सोडियम रिटेन्शन करतो. सोडियम वॉटर रिटेन्शन. रिटेन्शन. ही तर मग कशी ऍक्शन होते ही सोडियम वॉटर रिटेन्शनची? ऍटलीस्ट 2 ऍक्शन तर मी ऑलरेडी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. एक ऍक्शन कशाशी रिलेटेड आहे? पीसी. आणि इथं अँजिओटेन्सिन 2 डायरेक्टली ऍक्ट होतो. कशावर? 81 रिसेप्टरवर. आणि त्यावर ऍक्ट होऊन काय करतो? सोडियम वॉटरचं रिटेन्शन होतं. दुसरी ऍक्शन इनडायरेक्ट ऍक्शन आहे. कशाचं रिलीज वाढवतो तो? अल्डोस्टेरॉन. आणि अल्डोस्टेरॉन काय करतो? सोडियम रिअब्सॉर्ब करतो आणि त्या बदल्यात कसला लॉस करतो? पोटॅशियम. म्हणजे अँजिओटेन्सिन 2 जर लेट डिसिटिन कलेक्टिंग डक्टवर ऍक्ट झाला, सॉरी अल्डोस्टेरॉन जर ऍक्ट झाला तर सोडियम रिटेन होतं आणि पोटॅशियम लॉस होतं. जर ह्या 2 ऍक्शन लक्षात आल्या तुमच्या? येस. ओके. आणि तिसरी ऍक्शन नाही लक्षात ठेवली तरी चालेल. रिनल हिमोडायनॅमिक्स पण ते अल्टर करतात. ते रिनल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतात. ओके. त्यानंतर रिनल सिम्पॅथेटिक टोन पण वाढवतात आणि किडनीमध्ये नॉर ॲड्रेनालिनचं जे रिलीज आहे ते पण वाढवतात आणि ते त्यामुळे रिनल हिमोडायनॅमिक अल्टर होते. आता हे जी ऍक्शन आहे अल्टर रिनल हिमोडायनॅमिक मी जेव्हा डिटेलमध्ये डिस्कस करेल त्यावेळेस येईल. त्यात ऍफरंट आर्टेरियोल आणि इफरंट आर्टेरियोलवर काय रोल आहे, नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये काय रोल आहे आणि एखाद्या पेशंटला रिनोव्हॅस्क्युलर स्टेनोसिस असेल, ओके, त्यात काय रोल आहे अँजिओटेन्सिन 2 चा ते मी नंतर डिस्कस करेल. पण सोडियम वॉटर रिटेन्शन कसं होतं ह्या 2 ऍक्शन तुमच्या लक्षात आल्या का पहिल्या? ओके. आता हार्टवर काय ऍक्शन आहे? हार्टवर काय ऍक्शन आहे अँजिओटेन्सिन? ह्या 2 ऍक्शन आपले डिस्कस झालेल्या आहे. हार्टवरची काय ऍक्शन आहे? ओके. ब्लड प्रेशर वाढवतं ते. ओके, ब्लड प्रेशर वाढवतं. ओके. तर मी थोडक्यात आता इथं डिस्कस करत आहे. इथं जे दिलं आहे त्याच्यात मी जाणार नाही डिटेल, तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो काय होतं. एक म्हणजे हिमोडायनॅमिकली मेडिएटेड इफेक्ट्स काय आहे आणि नॉन हिमोडायनॅमिक मेडिएटेड इफेक्ट्स काय आहे. ओके. तर यामध्ये हिमोडायनॅमिक मेडिकेट इफेक्ट मध्ये एक तर हे ड्रग आफ्टरलोड वाढवतात व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन मुळे. ओके. आणि हार्टच्या वॉलचं टेन्शनही म्हणजे वॉल टेन्शन जे आहे ब्लड वेसलचं तेही वाढतं. व्हॅस्क्युलर वॉल टेन्शनही वाढतं. आणि हार्ट फेल्युअर मध्ये हे ड्रग आपण सॉरी ड्रग्सचा नाही चालू आपला विषय, अँजिओटेन्सिन 2 चा विषय चालू आहे. हार्ट फेल्युअर मध्ये रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होती हे आपण पाहिलेलं आहे. आता रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं काय होतं
हे मी तुम्हाला डिस्कस करत आहे. आठवतंय का तुम्हाला काय होतं? क्वेश्चन्स म्हणजे कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये, म्हणजे हार्ट फेल्युअरचे 2 टाईप आहे हे तुम्हाला माहित आहेत. कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर आणि डिकॉम्पेन्सेटरी हार्ट. कॉम्पेन्सेट. ओके. आता हार्ट फेल्युअर म्हणजे काय, की हार्ट इज नॉट एबल टू पंप सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड विच इज रिक्वायर्ड फॉर आवर बॉडी, त्याला आपण हार्ट फेल्युअर म्हणतो. तर हार्ट फेल्युअर मध्ये वेगवेगळ्या टाईपचे हार्ट फेल्युअर आहे. ओके. कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर आहे, डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर आहे, लो आउटपुट हार्ट फेल्युअर, हाय आउटपुट हार्ट फेल्युअर. ओके. त्या गोष्टी आपण नंतर पाहणार आहोत. तर इथं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला लिहायचं की कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर आणि डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणजे काय. तर मी तुम्हाला सांगितलं की जर एखाद्या हार्ट रिलेटेड प्रॉब्लेममुळं पेशंटला बॉडीला सफिशियंट ब्लड भेटत नाही आहे, म्हणजे हार्ट इज नॉट एबल टू पंप सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड विच इज रिक्वायर्ड अवर बॉडी, म्हणजे पेशंट हार्ट फेल्युअर मध्ये जातो. आणि अशा पेशंटमध्ये इजेक्शन फ्रॅक्शन एक कमी होतो. मग इनिशियली बॉडी काय करते की हे जे अल्टर फिजिओलॉजी झालेलं आहे ते पूर्वपदावर नेण्यासाठी कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम ऍक्टिव्हेट करते. आणि कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये 2 सिस्टीमचा फार रोल आहे जे कार्डियक आउटपुट मेंटेन करण्यासाठी उपयुक्त ठरतात. एक आहे रास सिस्टीम आणि दुसरी आहे सिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक सिस्टीम. सिम्पॅथेटिक सिस्टम. आणि ह्या सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्या तर काय होतं, रास सिस्टीमने अँजिओटेन्सिन 2 बनतो आणि अँजिओटेन्सिन 2 हे कार्डियक आउटपुट वाढवतो. कार्डियक मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि कार्डियक आउटपुट वाढण्यास मदत होते. सिम्पॅथेटिक सिस्टीमनी नॉर ॲड्रेनालिन रिलीज होतो, तो पण हार्टवर बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि कार्डियक मसलचं कॉन्ट्रॅक्शन वाढवून कार्डियक आउटपुट वाढवण्यास मदत करतो. मग ही ऍक्शन हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये बेनिफिशियल आहे की हार्मफुल आहे? कार्डियक आउटपुट मेंटेन बेनिफिशियल आहे. बेनिफिशियल आहे. म्हणजे ते बेनिफिशियल इफेक्ट करताय की ते कॉन्ट्रॅक्शन ऑफ द कार्डियक मसल वाढवतात, त्यामुळे कार्डियक आउटपुट वाढण्यास, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट झालं की कार्डियक आउटपुट वाढण्यास मदत होते. म्हणजे कार्डियक आउटपुट जे कमी झालेलं आहे ते परत नॉर्मल करण्याचं कार्य या कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमनी होतं आणि रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम हे कार्डियक आउटपुट रिस्टोर करायला मदत करते. म्हणजे ही बेनिफिशियल ऍक्शन झाली का हार्मफुल? बेनिफिशियल. बेनिफिशियल. परंतु ही होत असताना काही ऍडव्हर्स कॉन्सिक्वेन्सेस ह्या रास सिस्टीम किंवा सिम्पॅथेटिक सिस्टीम मुळे होतात. आणि ते ऍडव्हर्स कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत रास सिस्टीम किंवा सिम्पॅथेटिक सिस्टीम मुळे होणारे? तर एक लक्षात घ्या, रास सिस्टीम किंवा सिम्पॅथेटिक सिस्टीमने जे ऍडव्हर्स कॉन्सिक्वेन्स होतात तर ते काय होतात ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. कार्डियक आउटपुट मेंटेन होण्यास मदत होते, परंतु त्याच वेळेस हे रास आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम कार्डियाक जे आहे त्याचं पॅथोफिजिओलॉजिकली रिमॉडेलिंग करतं. म्हणजे हार्ट मध्ये काही चेंजेस होतात, त्याला पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट म्हणतात. काय म्हणतात? पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ हार्ट. मॉडेलिंग ऑफ मध्ये काय होतं? हायपरप्लेजिया, हायपरट्रॉफी ऑफ द हार्ट, फायब्रोसिस, इंक्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन आणि ॲपोप्टोसिस ह्या गोष्टी घडून येतात. म्हणजे रास सिस्टीम किंवा सिम्पॅथेटिक सिस्टीम कार्डियक आउटपुट रिस्टोर करतं. हा चांगला काम ह्या सिस्टीम मुळे होतं हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये. परंतु त्याच बरोबर ते हार्टवर काही हार्मफुल इफेक्ट पण करतात. त्यामध्ये हायपरट्रॉफी किंवा हायपरप्लेजिया आपण हायपरट्रॉफी, हायपरप्लेजिया ऑफ द कार्डियक मसल, त्यानंतर फायब्रोसिस, ॲपोप्टोसिस,
इंक्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन ह्या गोष्टी घडून येतात. आणि ह्या सगळ्यांना एकत्र काय नाव दिलेलं आहे? पॅथॉलॉजिकल Pathological रिमॉडेलिंग, cardiac remodeling of heart. पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ हार्ट. त्यात फायब्रोसिस माहिती आहे तुम्हाला? फायब्रोसिस झालेला, समजा एक कार्डियक मसल आहे, त्याचं फायब्रोसिस झालं, तो मसल मग कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होऊ शकेल का? नाही होणार. नाही होणार. त्याला फायब्रोसिस. ॲपोप्टोसिस म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? सेल्फ डेथ. Self limiting. सेल डेथ. Self limiting. सेल हा, त्याला प्रोग्राम सेल डेथ म्हणतात. मग त्यामुळं कार्डियक मसल जे आहे ते परत कार्य करतील का त्यांचं कॉन्ट्रॅक्शनचं? नाही. प्रोग्राम नाही सेल करणार. डेथ. ओके. तर ॲपोप्टोसिस होतं, फायब्रोसिस होतं, त्यानंतर हायपरट्रॉफी ऑफ द हार्ट मसल होता, ओके, हायपरप्लेजिया होतं, आणि इंक्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन होतं. आणि ह्या सगळ्यांना पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट म्हणतात. आणि हा इफेक्ट रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम ह्या दोघांमुळे होतो. मग हा बेनिफिशियल इफेक्ट आहे का हार्टवरचा, का हार्मफुल इफेक्ट आहे? Harmful. हार्मफुल आहे. इफेक्ट आहे. लक्षात आलं तुमच्या? हो सर. ओके. हे सर ते इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन म्हणजे काय? आता हे जर पॅथॉलॉजीशी रिलेटेड आहे, इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन म्हणजे हे मॅट्रिक्स प्रोटीन जे आहे ते इंट्रासेल्युलरली डिपॉझिट होतं. आता त्या पॅथॉलॉजी मध्ये त्याचं काय रोल आहे त्या डिटेलमध्ये आपण जाणार नाही, परंतु तो हार्मफुल कॉन्सिक्वेन्स आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यामुळं हार्टचं जे कार्य आहे कार्डियक मसलचं ते व्यवस्थित होत नाही, कॉन्ट्रॅक्शन व्यवस्थित होत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. 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 तर ते पॅथॉलॉजी साठी आपल्याला ते पूर्ण तो चॅप्टर जो आहे म्हणजे याचे जे प्रत्येकाचं जो कॉन्सिक्वेन्स आहे ते आपल्याला ते पाहावं लागेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की मॅट्रिक्स प्रोटीन इंट्रासेल्युलरली म्हणजे कार्डियक मसल मध्ये डिपॉझिट झाले तर कार्डियक मसलला त्यांचं कार्य व्यवस्थित करता येत नाही. ठीक आहे. तर हे पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट झालेलं आहे. म्हणजे अँजिओटेन्सिन 2 किंवा नॉर ॲड्रेनालिन कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये रिलीज झाल्यावर कार्डियक आउटपुट रिस्टोअर करतात, परंतु त्याचबरोबर हे रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीमचा हार्टवर हार्मफुल इफेक्ट आहे. त्याला आपण पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट म्हणतो. लक्षात राहील हे? हो सर. आता मी ज्यावेळेस तुम्हाला हार्ट फेल्युअर शिकवेल त्यावेळेस कोणते ड्रग त्यात इफेक्टिव्ह आहे ते शिकवेल, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी परत लागणार आहे. ओके. ठीक आहे. आता हे ज्या गोष्टी मी डिस्कस केल्या ना, जेवढ्या सांगितल्या तेवढंच लक्षात ठेवा. बाकी गोष्टी नाही लक्षात ठेवल्या तरी चालेल. म्हणजे आता हे नॉन हिमोडायनेमिक मेडिएटेड इफेक्ट काय आहे? इंक्रीज एक्सप्रेशन ऑफ प्रोटो ऑन्कोजीन, इंक्रीज प्रोडक्शन ऑफ ग्रोथ फॅक्टर, इंक्रीज सिंथेसिस ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन. तर एवढे पॉइंट्स मुळे, ह्या सगळ्या गोष्टींमुळं पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यामध्ये काय मॅनिफेस्टेशन काय होतं त्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे. आता आपल्याला एक लक्षात घ्या, ऍक्च्युअल ड्रगच्या ऍक्शन काय असतील त्या समजण्यासाठी पहिले अँजिओटेन्सिन 2 च्या ऍक्शन 81 रिसेप्टर थ्रू काय आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर आहे? त्या माहीत असल्याशिवाय तुम्हाला ऍक्च्युअल ड्रगचे ऍक्शन लक्षात येतील का? नाही. मग आपण काय करूया की ह्या जे मी आता डिस्कस केलेले पार्ट आहे परत इथं डिस्कस होत आहे. जी स्लाइड मी आधीची डिस्कस केली तेच इथं येणार आहे. तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर काय ऍक्शन आहे त्यांची, बाकी सिस्टीमवर काय ऍक्शन आहे ते आपण पाहणार आहोत. ओके. ओके. आता पहिला जो पॉइंट आहे त्यावर कॉन्सन्ट्रेट करा. तुम्हाला समजलं तर तुम्हाला येस म्हणा, नाही समजलं तर आपण ते एक्सप्लेन करणार आहे. मी सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहे बा. ऍक्टिव्हेशन ऑफ रास रिस्पॉन्सिबल फॉर vasoconstriction and sodium water retention resulting in increasing BP.
समजलं हा पार्ट? Yes. ओके. हो सर. हो सर. तर रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतं, सोडियम वॉटर रिटेन्शन होतो आणि त्याचा परिणाम काय होतो? बीपी वाढण्यास होतो. ओके. ऑन हार्ट, angiotensin 2 रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, आणि त्याच्यामुळे कार्डियक आउटपुट वाढण्यास मदत होते. म्हणून कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये अँजिओटेन्सिनचा हा बेनिफिशियल इफेक्ट आहे. लक्षात आलं? ओके. हो. आता हो आता पहा, increase volume overload and total peripheral resistance. increase volume overload म्हणजे सोडियम वॉटर रिटेन्शन मुळे झालाय. increase total peripheral resistance हे कशामुळे झालंय? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन मुळे. So increase volume overload and total peripheral resistance caused by angiotensin 2 contributes to hypertrophy and remodeling in heart आणि blood vessels. तर ब्लड व्हेसल मध्ये हायपरट्रॉफी होते आणि हार्ट मध्ये ही हायपरट्रॉफी आणि रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट होतं. तर याचं रिझन तुम्हाला सांगितलेलं आहे. एक व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन एक होतं आणि व्हॉल्यूम ओव्हरलोड वाढतं. ओके. तर ब्लड व्हेसलचं पण हायपरट्रॉफी होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हार्टमध्ये हायपरट्रॉफी होते आणि रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट होतं. आता नेक्स्ट पॉइंट मध्ये तेच दिलेलं आहे, पहा. इन कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर, RAS system is activated, okay, resulting in increased angiotensin 2 आणि अल्डोस्टेरॉन लेवल. RAS सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं कसली लेवल वाढणार आहे? अँजिओटेन्सिन 2. आणि अजून कसली वाढू शकते? अल्डोस्टेरॉन. तर हे अँजिओटेन्सिन 2 आणि अल्डोस्टेरॉन कार्डियक आउटपुट मेंटेन करायला मदत करतात, परंतु त्याचबरोबर काय करतात? पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ हार्ट. पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट. काय होतं त्यामध्ये? हायपरट्रॉफी, हायपरप्लेजिया, फायब्रोसिस, एपोप्टोसिस, increase intracellular matrix protein deposition. And it is beneficial or harmful? हार्मफुल. Harmful. ओके. ठीक आहे, लक्षात आलं? हो सर. ओके. आता तुम्ही MI च्या पेशंटचा जर विचार केला तर MI मध्ये पण रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. ओके. मायोकार्डियल इन्फॉक्शन मध्ये कोणती सिस्टीम ऍक्टिव्हेट होते? रास सिस्टीम. जेव्हा पेशंटला MI बसतो त्यावेळेस कोणती सिस्टीम ऍक्टिव्हेट होते? रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. आता रास सिस्टीम रिस्पॉन्सिबल फॉर फायब्रोसिस अँड डायलेटेशन ऑफ द इन्फेक्टेड एरिया. ज्या एरियामध्ये इन्फेक्शन आहे त्या एरियाचं काय होतं? फायब्रोसिस. ओके. कार्डियक मसलचं. अँड डायलेटेशन ऑफ द इन्फेक्टेड एरिया होतं. आणि नॉन इन्फेक्टेड एरियाचं काय होतं? नॉन इन्फेक्टेड एरियाचं हायपरट्रॉफी होते. नॉन इन्फेक्टेड एरियाचं काय होतं? हायपरट्रॉफी होते. ओके. म्हणजे रास सिस्टीम MI च्या पेशंट असेल त्यात जर ऍक्टिव्हेट झाली तर इन्फेक्टेड जिथं ब्लॉकेज आहे तिथं काय होणार आहे? फायब्रोसिस आणि डायलेटेशन ऑफ द इन्फेक्टेड एरिया आणि हायपरट्रॉफी ऑफ द नॉन इन्फेक्टेड एरिया. ओके. तुम्ही MI च्या पेशंट मध्ये AC इनिबिटर किंवा ARBs यूज करतात का? नाही यूज करत. नाही करत तुम्ही? ओके. ही रॅमी हा, कधी कोणतं? रॅमिप्रिल यूज होतं. ओके. बाकी आता होतं रॅमिप्रिल यूज होतं. म्हणजे कसं आहे, MI च्या पेशंट मध्ये आपल्याला जर आपण जो ब्लॉक आहे तो जर फायब्रिनोलायटिक ड्रग यूज करून काढणार असू, ओके, स्ट्रिप्टोकायनेज, युरोकायनेज, अल्टीप्लेस, तर त्याच्याबरोबर आपल्याला काही ड्रग अजून ऍडिशन आपण यूज करतो. त्यात लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन असेल, अँटीप्लेटलेट ड्रग ऍस्पिरिन असेल, लिपिड लोअरिंग ड्रग असेल, स्टॅटिन्स, आणि त्याचबरोबर आपण GTN यूज करतो पेन कमी करण्यासाठी. त्याचबरोबर आपण बीटा ब्लॉकर आणि AC इनहिबिटर्स पण देतो. तर बीटा ब्लॉकर MI मध्ये काय यूज करतात, ड्युरिंग MI त्याचे काय ऍडव्हान्टेज आहे आणि प्रोफेलेक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू बीटा ब्लॉकरचे काय ऍडव्हान्टेज आहे हे मी बीटा ब्लॉकर डिस्कस करताना डिस्कस केलेलं आहे.
तर ते पण तुम्ही लक्षात घ्या. बीटा ब्लॉकर काय यूज करतात सर्च करा आणि उद्या मला सांगा. त्याचप्रमाणे आपण रास सिस्टीम एम आय मध्ये ऍक्टिव्हेट झाल्यामुळं फायब्रोसिस होतं अफेक्टेड पार्टचा आणि नॉन इन्फेक्टेड पार्टचा हायपरट्रॉफी होतं. तर ते होऊ नये म्हणून आपण एसी इनिबिटर किंवा ARB ही चालू करतो. त्याचाही बेनिफिशियल इफेक्ट आहे एम आयच्या पेशंटमध्ये. तर म्हणजे बाकी ड्रग तुम्हाला माहित आहे, स्ट्रिप्टोकायनेज असेल, युरोकायनेज किंवा अल्टिप्लेस, आता टिनिकटिप्लेस, लिपिड लोअरिंग किंवा अँटीप्लेटलेट ड्रग, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, तर त्याबरोबर हे ड्रग ही यूज करता हे माहित पाहिजे. एम आयच्या पेशंटला बीटा ब्लॉक का हो देतो सर. देतात? ची रिस्क कमी करण्यासाठी. ओके, रिइन्फार्क्टची रिस्क कमी करतं आणि त्याचबरोबर ड्युरिंग अटॅक जो आहे त्यात ते इन्फाक्ट साईज लिमिटेड ठेवतं आणि अरेथमियाची रिस्क कमी होते ड्युरिंग अटॅक. आणि सब कंटिन्यू केलं तर नेक्स्ट अटॅक येण्याचे चान्सेस जे आहे ते कमी होतात आणि जरी अटॅक आला तर त्या अटॅकमध्ये अरेथमियाची रिस्क कमी होते. त्यामुळे बीटा ब्लॉकर, एसी इनिबिटर्स, रॅमिप्रिल किंवा ARBs, त्याचा काही यूज पाहिलाय का तुम्ही? नाही, बीटा ब्लॉकर जास्त पाहिलेत? दोन्ही दोन्ही पाहिलेत? दोन्ही पाहिजे सर. दोन्ही पाहिलेत. तुम्हाला म्हणजे एसी इनिबिटर्स किंवा ARB जे ड्रग आपण राज सिस्टीमवर ऍक्ट होणार आहेत त्या ड्रगचा एक यूज एम आय शी रिलेटेड आहे हे लक्षात राहील मग. हो सर. ओके. एक यूज हार्ट फेल्युअरशी रिलेटेड आहे ते लक्षात राहील. कसं आहे ते नंतर पाहणार आहे आपण. म्हणजे हार्ट फेल्युअर मध्ये आपण एसी इनिबिटर किंवा ARB यूज करायचा काय फायदा आहे ते नंतर पाहणारच आहोत. आणि वन यूज BP, ब्लड प्रेशरशी रिलेटेड आहे. तर हे 3 युजेस तर लक्षात राहतील तुमच्या. हो सर. ओके ओके, चालेल. हार्टशी रिलेटेड आपण ऍक्शन्स पाहिलेले आहे. तर अँजिओटेन्सिनचा रोल कुठं कुठं आहे आणि जर अँजिओटेन्सिनचे ऍक्शन इनिबिट करणारे ड्रग दिले, ओके, तर काय होऊ शकतं, कुठं त्यांचा यूज आहे तेही याच्यावरून आपण डिस्कस केले. बाकी ऍक्शन्स डिटेलमध्ये मी जाणार नाही. स्मूथ मसल्सवर काय आहे की अँजिओटेन्सिन टू स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करतं, पण इन विट्रो ती ऍक्शन सिग्निफिकंट आहे. इन व्हायवो म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ती ऍक्शन एवढी सिग्निफिकंट नाही आहे. ऍड्रिनल कॉर्टेक्स वर काय ऍक्शन असेल तुम्ही सांगा मला. काय रिलीज करेल अँजिओटेन्सिन टू ऍड्रिनल ग्लॅंड अल्डेस्टेरॉन. मध्ये? अल्डेस्टेरॉन. अल्डेस्टेरॉन. आणि अल्डेस्टेरॉन काय करेल? सोडियम वॉटर रिटेन करेल. रिटेन्शन. आणि कसलं एक्सक्रिशन वाढवेल? पहिले पोटॅशियम पोटॅशियम. लॉस होईल आणि पोटॅशियम, नंतर नंतर H प्लस. H प्लस. एच प्लस. डायुरेटिक ज्यांनी ऐकलेले लेक्चर त्यांना हे फार इझी जाईल समजायला. ओके, ठीक आहे. त्यानंतर किडनीवर काय ऍक्शन आहे? किडनीवर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये काय ऍक्शन आहे? सोडियम वॉटर रिटेन्शन. रिटेन्शन. कसं होतं ते? इथं अल्डोस्टेरॉन ऍक्ट होतो का अँजिओटेन्सिन टू स्वतः ऍक्ट होतो? अँजिओटेन्सिन टू स्वतः Angiotensin II स्वतः होईल. स्वतः होतो आणि 81 रिसेप्टर थ्रू होतो. म्हणजे त्यामुळे सोडियम वॉटर रिटेन्शन होतं. तर सोडियम क्लोराईड, बायकार्बोनेट आणि वॉटर रिअब्सॉर्प्शन हे PCT मधून होण्यास अँजिओटेन्सिन 2 मदत करतं. अँजिओटेन्सिन 2 PCT वर 81 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि सोडियम क्लोराईड, बायकार्बोनेट आणि वॉटरचं काय करतं? रिअब्सॉर्प्शन करतं. लक्षात राहील हा पॉइंट? हो सर. ओके. मग आपण ऍक्शन कोणकोणत्या कंप्लीट केल्या आहे? एक कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम वरची कंप्लीट केलेली आहे, दुसरी स्मूथ मसल वरची पाहिली, तिसरी ऍड्रिनल कॉर्टेक्स वरची पाहिली आणि तिसरी किडनीशी रिलेटेड PCT ची पाहिली. आता अँजिओटेन्सिन 2 ची ऍक्शन GFR वर काय आहे हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, तुम्हाला एफरंट आर्टेरियोल माहिती आहे? हो सर. ओके. एफरंट आर्टेरियोल
कंटिन्यू होऊन पुढं ह्या इथं ग्लोमेरुलर कॅपिलरीज बनता, हे माहिती आहे तुम्हाला. आणि ग्लोमेरुलर कॅपिलरीज नंतर पुढं कंटिन्युएशन काय कशात होतं? Efferent arteriole. ओके, एक मिनिट हा, थोडं जास्तच. ओके, इरेजर. हे एफरंट आर्टेरियल झालेलं आहे, त्या ग्लोमेरुलर कॅपिलरीज. ओके, त्या झाल्यात. आणि तिकडून पुढं पुढं कंटिन्युएशन काय होतं? इफरंट आर्टेरियल. तर हे एफरंट आर्टेरियल, हे इफरंट आर्टेरियल. ओके, आता हे पण डिटेलमध्ये मी डिस्कस करत आहे, त्याचं पण तुम्हाला गरज नाहीये, फक्त आता डिस्कस करत आहे, तुम्ही पहा काय आहे. ओके, आता एफरंट आर्टेरियल मधून जे शरीराकडून येणारं ब्लड आहे ते एफरंट आर्टेरियल थ्रू येतं, कॅपिलरीज मध्ये मूव्ह होतं, आणि कॅपिलरी मधून काय होतं? फिल्टर होऊन कशात येतं? इफरंट मध्ये. नाही, एफरंट आर्टेरियल मध्ये ब्लड आलं, कॅपिलरीज मध्ये आलं, कॅपिलरी मधून ब्लड मधले काही सबस्टन्स फिल्टर होता आणि कशात येतात? पीसीटी मध्ये. सबस्टन्स म्हणतोय मी, बरोबर आहे. कॅपिलरी मध्ये ब्लड आल्यानंतर त्यातले काही सबस्टन्स काय होतात? फिल्टर होऊन कशात येतात? पीसीटी मध्ये. आणि राहिलेला जो ब्लड आहे ते कशात जातं? मग इफरंट आर्टेरियल थ्रू परत शरीरात जातं. हे तर लक्षात आलं तुमच्या? हो सर. ओके ओके. आता एंजियोटेन्सिन 2 ची ऍक्शन ब्लड वेसलवर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आहे का व्हॅसोडायलेटेशन आहे? एंजियोटेन्सिन 2 Vasoconstriction. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन, Frictions. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आहे. ओके ओके. आता एंजियोटेन्सिन 2 एफरंट आर्टेरियलचं पण कॉन्स्ट्रिक्शन करतं आणि इफरंट आर्टेरियलचं पण कॉन्स्ट्रिक्शन करतं. हे तर लक्षात आलं तुमच्या? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन ऍक्शन आहे, इतकं लक्षात आलं? हो सर. हो. आता बघा, एवढं लक्षात आलं एफरंट आर्टेरियल आणि इफरंट आर्टेरियलचं व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होईल एंजियोटेन्सिन 2 मुळे. हो सर. हो. ओके, आता नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये काय होतं? आणि रिनल आर्टरी स्टेनोसिसचा पेशंट आहे, म्हणजे रिनोव्हॅस्क्युलर डिसीज पेशंट आहे, त्याला रिनल आर्टरी स्टेनोसिसचा पेशंट म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. त्यात काय होतं ते पहा. नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये मी सांगतोय, आता फार महत्वाचं पॉइंट सांगतोय. नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये एंजियोटेन्सिन 2 एफरंट आर्टेरियल वर जास्त पॉवरफुली ऍक्ट होतो इफरंट आर्टेरियल पेक्षा. नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये तो दोघांचं व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतोय, पण नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन कशाचं जास्त करतो? तो एफरंट आर्टेरियलचं ऍज कम्पेअर टू इफरंट आर्टेरियल. आता एफरंट आर्टेरियल जास्त कॉन्स्ट्रिक्ट झाले इफरंट पेक्षा, तर एफरंट आर्टेरियल मधून कॅपिलरी मध्ये ब्लड येईल का? नाही. नाही. मग नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये एफरंट आर्टेरियल जास्त कॉन्स्ट्रिक्ट होता इफरंट पेक्षा, पण जीएफआर काय होईल नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये? कमी लो. होत. डिक्रीज होईल. लक्षात आलं? डिक्रीज होईल. जीएफआर डिक्रीज इन नॉर्मल इंडिव्हिज्युअल. कशामुळे झाला तो? एंजियोटेन्सिन Constriction. 2 मुळे, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं, बरोबर आहे. ओके, परंतु रिनोव्हॅस्क्युलर डिसीज आहे एखाद्या पेशंटला, रिनल आर्टरी स्टेनोसिस आहे, ह्या पेशंट मध्ये एंजियोटेन्सिन 2 ची ऍक्शन नॉर्मल इंडिव्हिज्युअल पेक्षा वेगळी असते. रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंट मध्ये एंजियोटेन्सिन 2 ची ऍक्शन जास्त इफरंट आर्टेरियलवर प्रॉमिनंट असते. म्हणजे एफरंट आर्टेरियल जास्त कॉन्स्ट्रिक्ट होतील का इफरंट आर्टेरियल? Efferent. Different arteriole. इफरंट आर्टेरियल होतील, बरोबर. मग एफरंट आर्टेरियल पेक्षा इफरंट जास्त कॉन्स्ट्रिक्ट होतील, तर रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंट मध्ये एंजियोटेन्सिन 2 मुळे इफरंट आर्टेरियल जास्त कॉन्स्ट्रिक्ट होतील एफरंट पेक्षा. त्यामुळे काय होईल की एफरंट आर्टेरियलने ब्लड कॅपिलरी मध्ये येईल, कॅपिलरी मधून इफरंट आर्टेरियल थ्रू लगेच जाईल का? नाही. नाही, इफरंट आर्टेरियल जास्त कॉन्स्ट्रिक्ट झाले, मग ते कॅपिलरी मध्ये जे ब्लड जास्त वेळ राहिलं तर फिल्ट्रेशन काय होईल? वाढेल. वाढेल. आणि
रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंटमध्ये एंजिओटेन्सिन 2 ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट वाढवतो. काय होतो? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंटमध्ये काय होतो? एंजिओटेन्सिन मुळे वाढतो. म्हणजे नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये काय होत होतं? डिक्रीज होत कमी होता. होत होता. जीएफआर काय होत होता? कमी. एंजिओटेन्सिन कमी 2 होत नी होता. कमी होत होता. कमी होत. आणि रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंटमध्ये एंजिओटेन्सिन 2 नी जीएफआर काय होतोय? वाढतोय. वाढतोय. बरोबर. बर. आता जर आपण एंजिओटेन्सिन 2 ची ऍक्शन इनहिबिट करणारे ड्रग यूज केले, ओके, काय आता जर आपण एखाद्या पेशंटला रिनल आर्टरी स्टेनोसिस आहे, ओके, आणि त्या पेशंटमध्ये एंजिओटेन्सिन 2 ची ऍक्शन कमी करणारे ड्रग दिले, म्हणजे त्यात एसी इनहिबिटर असू शकतात, एंजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर असू शकतात. आपण ते तुम्हाला नावं माहित आहे म्हणून मी इथे नावं घेत आहे. ऍक्च्युली नावं आपण नंतर पाहणार आहोत त्यातली इंडिव्हिज्युअल. पण एसी इनहिबिटर आणि एआरबी तुम्हाला माहित आहे ना? एसी इनहिबिटर रॅमिप्रिल ऐकलं असेल, एआरबी Yes. लोसार्टॅन, टेलमिसार्टान ऐकलं असेल. हो. Yes. ओके, हे ड्रग तर ऐकलेत तुम्ही. ओके, तर रॅमिप्रिल हे एसी इनहिबिटर आहे आणि लोसार्टॅन, टेलमिसार्टान, कॅन्डिसार्टान, होलसार्टान हे एंजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर आहे. हे दोन्ही ग्रुप एंजिओटेन्सिन 2 चे ऍक्शन कमी करतात. तर रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंटमध्ये एंजिओटेन्सिन 2 जीएफआर काय करतोय? कमी वाढवतोय. जीएफआर वाढवतोय. कमी वाढवतोय. होईल सर. नाही, कमी होईल. नॉर्मल पेशंट मध्ये वाढवतो. नाही, वाढवतो. नॉर्मली मी आता नॉर्मली रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंट मध्ये एंजिओटेन्सिन 2 च कार्य काय? वाढवतो जीएफआर. वाढवतो. जीएफआर वाढवतो. वाढवतो. ओके, आता रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंटला जर आपण एसी इनहिबिटर किंवा एआरबीज दिले तर एंजिओटेन्सिन 2 ची ऍक्शन काय होणार आहे? इनहिबिट कमी होणार आहे. आणि कमी झाली तर रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंटमध्ये आपण पाहिलं की एंजिओटेन्सिन 2 जीएफआर वाढवण्यास मदत करत होता. जर एंजिओटेन्सिन 2 ची लेवल कमी झाली तर रास सिस्टीम रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंटमध्ये जर एसी इनहिबिटर किंवा एआरबी यूज केले गेले तर एंजिओटेन्सिन 2 ची ऍक्शन कमी झाल्यामुळं रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंटमध्ये एसी इनहिबिटर आणि एआरबी जीएफआर काय करतील? कमी करतील. करतील. मग तुम्ही रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंटमध्ये एसी इनहिबिटर किंवा एआरबी यूज करतान का? नाही नाही. तर तुम्हाला एक एमसीक्यू आहे, इन रिनल आर्टरी स्टेनोसिस विच ड्रग इज कॉन्ट्राइंडिकेटेड? त्या रिनल AC. एसी इनहिबिटर किंवा एआरबी दे आर कॉन्ट्राइंडिकेटेड इन पेशंट हॅव्हिंग रिनल आर्टरी स्टेनोसिस. ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी मी का डिस्कस केल्या की तुम्हाला रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंटमध्ये जर एसी इनहिबिटर एआरबी यूज केला तर ते काय करतील? जीएफआर काय करतील? कमी करतील. आणि त्यामुळं एसी इनहिबिटर एआरबी ज्या पेशंटला रिनल आर्टरी स्टेनोसिस आहे त्या पेशंटमध्ये आपण यूज करायला पाहिजे का? नाही. नाही. ठीक आहे. आता सीएनएस ऍक्शन आपण पाहणार आहोत. एंजिओटेन्सिन 2, आता हे फिजिओलॉजिस्ट पार्ट मी डिस्कस करत आहे. आता सीएनएस ऍक्शन मध्ये मी तुम्हाला एक ऍक्शन तर सांगितली, सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो काय होतो? वाढतो आणि त्यामुळे प्रेशर रिस्पॉन्स वाढतो, इनडायरेक्ट ऍक्शन जी आहे ती. त्याचप्रमाणे एंजिओटेन्सिन 2 इन सीएनएस इंक्रीजेस ड्रिंकिंग बिहेवियर अँड एडीएच रिलीज. द ड्रिंकिंग बिहेवियर वाढलं म्हणजे पाणी काय पिईल पेशंट? जास्त पिईल. आणि एडीएच रिलीज झालं तर काय होईल? एडीएच रिलीज झालं तर काय होईल? एडीएच काय अँटी डायुरेटिक हार्मोन आहे, तो रिलीज झाला तर काय होईल? सोडियम वॉटरचं रिटेन्शन होईल. वॉटर रिअब्सॉर्प्शन. एडीएच फक्त वॉटर रिअब्सॉर्ब करतो, सोडियम नाही, वॉटर. आणि त्यामुळे प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढण्यास काय होईल? मदत होईल. म्हणजे एंजिओटेन्सिन 2 सीएनएस मध्ये सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो वाढवतो, प्लस एंजिओटेन्सिन 2 ड्रिंकिंग बिहेवियर वाढवतो,
आणि एडीएच रिलीज पण करतो आणि त्यामुळे प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढण्यास मदत होते. पेरिफेरल सिम्पॅथेटिक स्ट्रक्चरवर काय ऍक्शन आहे? नॉरएड्रेनालिनचा रिलीज काय होईल? वाढेल. वाढेल. रिअपटेक काय होईल? इनहिबिट. वाढ कमी होईल. कमी होईल. आणि सेन्सिटिव्हिटी ऑफ द रिसेप्टर काय होतं? वाढतो. चांगली वाढते. होईल. आणि त्यामुळे प्रेशर रिस्पॉन्स काय होईल? जास्त. वाढेल. जास्त ओके, होतं. ठीक आहे. तर हे सगळे आपले ऍक्शन्स आपण डिस्कस केलेले आहेत. आता आपण ड्रग डिस्कस करणार आहोत. ओके, ड्रग डिस्कस करणार आहोत. कोणते ड्रग रास सिस्टीमवर ऍक्ट होतात? 5 ग्रुप मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता बीटा 1 रिसेप्टरचं लोकेशन तुम्हाला आठवतं का? कुठं होतं? हार्ट अँड रेनिन. हार्ट आणि जॅक्स्टाग्लोमेरुलर सेल. तर रास सिस्टीमवर बीटा ब्लॉकर इफेक्ट म्हणजे ऍक्ट होऊ शकता का? बीटा ब्लॉकरची ऍक्शन आहे काही रास सिस्टीमवर? आहे ना. काय आहे? कसलं रिलीज कमी करतील ते? जॅक्स्टाग्लोमेरुलर रेनिन. रेनिनचं ओके, मग बीटा ब्लॉकर्स रास सिस्टीमवर ऍक्ट होतात. मग त्याचे नाव तुम्हाला माहिती आहे, ॲटिनोलॉल, मेटोप्रोलॉल. ओके, रेनिनचा काय रोल होता? एंजियोटेन्सिनोजनचं कन्व्हर्जन कशात करत होते रेनिन? एंजियोटेन्सिन एंजियोटेन्सिन 1 मध्ये. वन एंजियोटेन्सिनोजनचं कन्व्हर्जन एंजियोटेन्सिन 1 मध्ये. सेप्टेन्सिन 1. ओके, कुठं होत होतं ते? मेनली लिव्हर. लिव्हर. आता डायरेक्ट रेनिन इन्हिबिटर आपल्याला अवेलेबल आहे मार्केटमध्ये. डायरेक्ट रेनिन इन्हिबिटर, तर तो रेनिन हार्मोनला इन्हिबिट करतो आणि त्याच्यामुळं एंजियोटेन्सिनोजनचं कन्व्हर्जन एंजियोटेन्सिन 1 मध्ये नाही होत. एंजियोटेन्सिन 1 नाही झालं तर एंजियोटेन्सिन 2 नाही बनणार. आणि ड्रग कोणता आहे? ॲलिस्कायरेन. 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 वेस्ट इंडिजचा प्लेअर आहे कायरेन पोलार्ड, त्याच्यावरून लक्षात राहील पहा. कायरेन, ॲलिस्कायरेन, ॲलिस्कायरेन. ओके, आता नेक्स्ट ग्रुप आहे एसी इन्हिबिटर. These are the drugs which act by inhibiting which enzyme? Angiotensin converting enzyme. मग हे ड्रग यूज केल्यामुळं कोणती स्टेप इनहिबिट होईल? सेप्टेन्सिन नोजनचं नाही, एंजियोटेन्सिनोजन नाही. म्हणजे एंजियोटेन्सिनोजनचं कन्व्हर्जन एंजियोटेन्सिन 1 मध्ये होतं. एंजियोटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन एंजियोटेन्सिन 2 मध्ये होण्यासाठी एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम हा, लागतो त्याला. ओके. तर हे एंजियोटेन्सिन आहे, एंजियोटेन्सिनोजन 1 नाहीये. एंजियोटेन्सिन 1, एंजियोटेन्सिन 2 लक्षात घ्या. आणि एंजियोटेन्सिन 1 हे एंजियोटेन्सिनोजन पासून बनतं. म्हणजे हे एंजियोटेन्सिन 1, एंजियोटेन्सिन 2 असं त्याचं हे आहे. एंजियोटेन्सिनोजन 1 नाहीये. बरोबर, ते एक लक्षात ठेवा. आणि हे जे ड्रग एसी एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिट करता, ते ड्रग एंजियोटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन 2 मध्ये होऊ देत नाही. आणि त्यामुळं एंजियोटेन्सिन 2 बनला नाही तर कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट नाही होणार? मग 81 रिसेप्टरवर ऍक्टच नाही होणार. बरोबर आहे. जो अगोनिस्ट लागतो ऍक्ट व्हायला तोच तयार नाही होते ह्या ड्रग्समुळं. आणि हे ड्रग आहेत त्या सगळ्यांचं स्पेलिंग प्रिलनी एंड होतं. कशाने? प्रिल. कॅप्टोप्रिल, एनालाप्रिल, लिसिनोप्रिल, रॅमीप्रिल, पेरिंडोप्रिल. ऍटलिस्ट एवढे नावं जरी लक्षात ठेवले तरी 4-5 सफिशियंट आहे. 7-8 नावं लक्षात ठेवायची गरज नाही. बाकीचे ट्रँडालाप्रिल आहे, फोसिनोप्रिल आहे, मॉक्सिप्रिल आहे, क्विनाप्रिल आहे, बेनाझिप्रिल आहे. खूप सारे नाव आहे. तुम्ही यापैकी कोणते यूज केलेत क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये? रॅमिप्रिल. रॅमीप्रिल. अजून कोणते? लिस्टोप्रिल. रॅनिप्रिल, एनालाप्रिल केलं. ओके, अजून? कॅप्टोप्रिल. कॅप्टोप्रिल यूज केलाय तुम्ही? हो, आयसीयू मध्ये. आयसीयू मध्ये यूज केलाय. बर, ओके. त्याला शॉर्ट ड्युरेशन ऍक्शन आहे, फास्ट ऍक्टिंग आहे पण शॉर्ट ड्युरेशन आहे. ओके, अजून? लिस्नोप्रिल. लिसिनोप्रिल पण केलेला आहे. ओके. प्रँडोप्रिल पण केलंय. पॅरेंटोप्रिल. पेरिंडोप्रिल पण केलेला आहे. ओके, ठीक आहे.
तर हे कॉमन काही नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता. 4-5 नावं जरी लक्षात ठेवले तर मोर दॅन सफिशियंट आहे. त्यानंतर नेक्स्ट ग्रुप आहे, आपण पाहिलेला आहे एंजियोटेन्सिन 2 जो बनतो तो कोणत्या रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतो? 2 रिसेप्टर आहे, 81 आणि 82. टू तर एंजियोटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर हे असे ड्रग आहे ते 81 रिसेप्टर ब्लॉक करतात. त्याला 81 अँटागोनिस्ट असंही म्हणतात. 81 अँटागोनिस्ट 81 अँटागोनिस्ट. ओके, एंजियोटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर. ते कोणते रिसेप्टर ब्लॉक करतात? 81 का 82? 81. 81. 1 आणि हे सगळे ड्रगचं एंड जे आहे ते सार्टान आहे. लो सार्टान, टेलमी सार्टान, वाल सार्टान, कॅन्डी सार्टान, इप्रो सार्टान. ते एआरबी जास्त यूज होतात का एसी इनिबिटर्स? ARB. एआरबी जास्त यूज होतात. तर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात का यूज जास्त होता, ऍडव्हान्टेजेस काय, ते आपण पाहणार आहोत नंतर. ओके, ठीक आहे. आणि रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यावर एंजियोटेन्सिन 2 जो बनतो तो ऍड्रिनल ग्लँड वर ऍक्ट होऊन अल्डोस्टेरॉनचा रिलीज वाढवतो आणि अल्डोस्टेरॉन सोडियम वॉटर रिटेन्शन करतो. मग असा कोणता ड्रग आहे का अवेलेबल जो अल्डोस्टेरॉनचे ऍक्शन ब्लॉक करेल? अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट माहिती आहे तुम्हाला? पायरोलॅक्टोन पायरोनोलॅक्टोन आणि इप्लिरिनॉन. हे पण रास सिस्टीमशी रिलेटेड ड्रग आहेत. म्हणजे रास सिस्टीमवर किती प्रकारचे ड्रग ऍक्ट होतात? खूप सारे लोकांना जर आपण म्हणजे एक्झाम मध्ये विचारलं की क्लासिफाईड ड्रग्स ऍक्ट ऑन रास सिस्टीम, तर ते फक्त एसी इनिबिटर आणि एआरबीच मेन्शन करतात, बाकीचे क्लिक नाही होत. जास्तीत जास्त मग रेनिन इनिबिटर लिहू शकता. रास सिस्टीम रेनिन इनिबिटर पण त्यांना लक्षात येतं. पण बीटा ब्लॉकर आणि अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट हे 90% कॅन्डिडेट विसरून जातात. लक्षात आलं? म्हणजे रास सिस्टीम वर किती प्रकारचे ड्रग ऍक्ट होत आहे? 5 प्रकार 5. बीटा ब्लॉकर, रेनिन इनिबिटर, एसी इनिबिटर, एआरबीज, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. ओके, लक्षात आलंय? ओके. हो. आता मी जस्ट आपण आता थांबूया. उद्या बाकीचं टॉपिक मी डिस्कस करेन. एसी इनिबिटर्स आपण यूज केले तर काय काय ऍक्शन्स होऊ शकतात फार्मॅकोलॉजिकल? ब्लड प्रेशर कमी. ब्लड प्रेशर कमी होईल. ओके, ऍक्शन काय राहील कमी होण्याची? व्हॅसोडायलिटेशन करेल. व्हॅसोडायलेटेशन करेल. ओके, अजून? एंजियोटेन्सिन 2 च्या ऍक्शन ब्लॉक झाल्या म्हणजे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होईल का? नाही नाही होणार. नाही. व्हॅसोडायलेटेशन होईल. बर, मग हे ड्रग प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होईल. आर्टेरियो डायलेटर आहे, वेनो डायलेटर आहे. मग हे ऍक्शन कशी, व्हॅसोडायलेटेशन कशी होईल? की डायरेक्ट ऍक्शन इनहिबिट होईल. त्याचप्रमाणे जे इनडायरेक्ट सिम्पॅथेटिक रिलीज वाढवत होते, रिअपटेक इनहिबिट करत होते, त्या सगळ्या ऍक्शन होणार नाही. त्यामुळे व्हॅसोडायलेटेशन होईल, इतकं तर लक्षात आलं तुमच्या. त्यात आर्टेरियो डायलेटेशन पण होतं आणि वेनो डायलेटेशन पण होतं. तर एसी इनिबिटर एआरबीज हे आर्टेरियो वेनो डायलेटर आहे. ओके, व्हॅसोडायलेटेशन. अजून काय होईल? कार्डियाक आउटपुट कमी होईल. टेन्शन नाही. कार्डियाक आउटपुट कमी होईल. ओके, Contraction कार्डियाक कमी होईल. आउटपुट कमी. ओके, अजून? प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होईल. प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होईल. कमी होईल. कमी का होईल? वॉटर आणि Retention नाही होणार. सोडियम रिटेन्शन नाही सोडियम वॉटर रिटेन्शन नाही होणार, तर सोडियम वॉटर काय होईल? इलिमिनेट होईल. इलिमिनेट होईल, लॉस होईल. म्हणजे ह्याच गोष्टी तुम्हाला क्लिक करायच्या आहेत. नवीन काय म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन तुम्हाला विचारली तर हा एसी इनिबिटर्स दे ऍक्ट बाय इनिबिटिंग एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम. सो देअर विल बी नो कन्वर्जन ऑफ एंजियोटेन्सिन 1 to 2. सो एंजियोटेन्सिन 2 actions will not occur. ओके, ते तुम्ही लिहू शकता. मग त्यामुळे फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स काय होईल? व्हॅसोडायलेटेशन, देर इज लॉस ऑफ सोडियम अँड वॉटर, प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होईल, त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होईल.
लक्षात आलं? ओके. त्याचप्रमाणे अजून काय होईल? समजा आपण हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये एसी इनिबिटर्स देतो आपण म्हणलं, तर तुम्ही सांगितलं कार्डियाक आउटपुट कमी करू शकता ना ते. मग आपण कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये कधी देतो? कार्डियाक आउटपुट मेंटेन झाल्यानंतर देतो. आणि देण्यामागचा उद्देश काय आहे एसी इनिबिटर्स? अँजिओटेन्सिन 2 चे ऍक्शन हार्ट फेल्युअरवर कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम मध्ये काय काय होतं? बेनिफिशियल ऍक्शन तर माहित होते आपले अँजिओटेन्सिन 2, पण अँजिओटेन्सिन म्हणजे आता एसी इनिबिटर्स दिले तर अँजिओटेन्सिन 2 चे ऍक्शन होणार नाहीये. मग हार्ट फेल्युअर मध्ये अँजिओटेन्सिन 2 ची काही हार्मफुल ऍक्शन आहे का? हो. काय आहे? रिमॉडेलिंग पॅथॉलॉजिकल Remodeling of the fibrosis पॅथॉलॉजिकल and रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट. मग एसी इनिबिटर्स दिल्यामागचा उद्देश काय आहे? एक तर एसी इनिबिटर्स व्हॅसोडायलेटेशन करतील, बरोबर आहे. आर्टेरिओ डायलेटेशन होईल, व्हेनो डायलेटेशन होईल. व्हेनो डायलेटेशन झाल्यामुळं काय होईल? प्रीलोड कमी होईल. आर्टेरिओ डायलेटेशन झाल्यामुळं आफ्टर लोड कमी होतो आणि त्याच्यामुळे वर्क ऑफ द हार्ट काय होईल? इम्प्रूव्ह कमी होईल होईल. ते. कमी होईल. म्हणजे वर्क ऑफ द हार्ट कमी होईल. हार्टला जास्त काम करायची गरज नाही, बरोबर आहे. कमी काम करावं लागेल, कारण आर्टेरिओ डायलेटेशन मुळे आफ्टर लोड कमी झाला. व्हेनो डायलेटेशन मुळे काय कमी झाला? प्रीलोड. आणि प्रीलोड आफ्टर लोड कमी झालं तर हार्टचा लोड काय होतो? वर्क लोड काय होतो? कमी होतो. तर ही एक ऍक्शन झाली. त्यामुळे सोडियम वॉटर रिटेन्शन करताय का इलिमिनेट करताय एसी इनिबिटर? इलिमिनेट करतात. इलिमिनेट करताय. आणि सोडियम वॉटर इलिमिनेट झालं तर हार्ट फेल्युअर मध्ये इडिमॅटस फ्लुइड काय होईल? कमी होऊन जाईल. कमी होईल. ही दुसरी ऍक्शन लिहिता येईल तुम्हाला. हो सर. ओके. म्हणजे दोन्ही ऍक्शन पहा. आर्टेरिओ व्हेनोडायलेटेशन मुळे काय झालं ते लिहा. सोडियम वॉटर लॉस झाल्यामुळे काय होतं ते लिहा. आणि तिसरं जे आहे, जे सर्व 90% लोक जे एक्झाम मध्ये विचारता, की एसी इनिबिटर्स हे पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग जी आहे अँजिओटेन्सिन 2 मुळे होती. जर एसी इन्हिबिटर किंवा एआरबीस यूज केलं तर ही पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग अरेस्ट होते किंवा रिव्हर्स पण होऊ शकते, बरोबर आहे. आता पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग अरेस्ट झाली म्हणजे त्या पेशंट मध्ये फायब्रोसिस होईल का? नाही. अपोप्टोसिस होईल का? नाही. म्हणजे नाही. जी डिसीज प्रोग्रेस होतो आहे, जो डिसीज प्रोग्रेस होतो आहे त्याला काय होईल? आळा बसेल. तो डिसीज प्रोग्रेस होईल का पुढं? नाही. नाही. लक्षात आलं? आणि त्यामुळं एसी इन्हिबिटर किंवा एआरबीज हार्ट फेल्युअर मध्ये डिसीज प्रोग्रेसही अरेस्ट करतात, बरोबर आहे. डिसीज प्रोग्रेसही अरेस्ट करतात. ओके, लक्षात आलं? हो सर. हो लक्षात सर. आलं? Yes. ओके. हो सर. म्हणजे असं जर विचारलं तुम्हाला 2 मार्कला, हाऊ एसी इनिबिटर्स आर युजफुल इन हार्ट फेल्युअर, तर जर तुम्हाला बेसिक गोष्टी लक्षात असतील तर पाठ करायची गरजच नाहीये. पाठ करायची गरजच नाहीये. तुम्हाला अँजिओटेन्सिन 2 मुळे काय होतं ते माहित आहे. एसी इन्हिबिटर मुळे आर्टेरिओ व्हेनोडायलेटेशन, सोडियम वॉटर लॉस आणि पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग अरेस्ट. आर्टेरिओ फोन करतो. व्हेनोडायलेटेशन मुळे काय होतं? प्रीलोड आणि सॉरी आर्टेरिओ डायलेटेशन मुळे आफ्टर लोड कमी होईल. व्हेनोडायलेटेशन मुळे प्रीलोड कमी होईल. सोडियम वॉटर लॉस झाल्यामुळे प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होईल, इडिमॅटस फ्लुइड कमी होईल आणि पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग पण अरेस्ट होईल. डिसीज प्रोग्रेस अरेस्ट होईल. लक्षात आलं? आणि सर्व्हायवल काय होऊ शकतो मग अशा पेशंटचा? वाढेल. 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 आता डिगॉक्सिन हार्ट फेल्युअर मध्ये यूज करता, पण ते सर्व्हायवल नाही वाढवत पेशंटचा, ते फक्त कार्डियाक आउटपुट मेंटेन ठेवतं. लक्षात आलं का? हे पॉइंट तुमच्या इथं क्लिअर झाला. चालेल, उद्या आपण 10 वाजता Offline. राहिले. हा, उद्या ऑफलाईन तर आहेच. ओके, तर या तुम्ही.